नमस्कार, मी श्रीकांत वाटवे. आमच्या एका वेगळ्या ट्रिपचा व्हिडिओ आज मी प्रेझेंट करतोय. हा जो व्हिडिओ आहे हा फ्रेंच रेव्हिएरा म्हणजे थोडक्यात फ्रान्सची जी सदर्न पार्ट आहे, जो मेडिटेरेनियन सीच्या बरोबर त्याला कोस्ट मिळती, त्या भागामध्ये आम्ही गेलो होतो. आम्ही मे महिन्यात गेलो होतो तिथे. तर हा जो फ्रेंच रेव्हिएरा आहे ह्याला जाताना आम्ही इस्तांबूलवरनं गेलो होतो आणि म्हणजे टर्किश एअरलाइन्सनं थोडक्यात गेलो होतो. मुंबईहून इस्तांबूल, इस्तांबूलहून निसचं जे एअरपोर्ट आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे समुद्रात विमान उतरतं एका वाटावं इतकं सुंदर एअरपोर्ट आहे. वेल मेंटेन्ड एअरपोर्ट आहे. मग लँडिंग झाल्यानंतर मग आम्ही आमच्या ज्या फॉर्मॅलिटीज होत्या म्हणजे पासपोर्ट स्टॅम्पिंग वगैरे हे सगळं करून घेतलं. हे झाल्यानंतर मग आमची गाडी आमच्यासाठी वेटिंग करत होती बाहेर. तिथून आम्हाला निस शहरामध्ये नेला. आम्हाला काय दिसलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटी 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 विमानं तिथं पार्क केलेली होती. मग आपलं गाडीत बसल्यानंतर त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं इथं एवढी विमानं काय आहेत बाबा? तर तो म्हणला ह्या भागामध्ये हेच एकमेव एअरपोर्ट आहे आणि जर का तुम्ही बघितलं तर अँटिब्स, कॅनिस, ग्रासी, ईज, मोनॅको, मॉन्टो कार्लो या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी जे कोण टुरिस्ट किंवा जे कोण मालक, जे किंवा श्रीमंत व्यक्ती येतात ते त्यांचं विमान घेऊन येतात, ते पार्क करतात आणि मग त्यांच्या टूरला जातात. मग अशा पद्धतीनं आम्हाला त्यानं संध्याकाळी म्हणजे आमची फ्लाईट लँड झाली 3 वाजता. आम्ही साधारण 5 वाजता फ्रेश होऊन बाहेर पडलो. मग आता बाहेर पडल्यानंतर आम्ही काय केलं, आमच्याबरोबर छत्री आणि रेनकोट हा कंपल्सरी पाहिजे होता, कारण केव्हाही पाऊस येईल असं भविष्यात म्हणजे त्यांनी फोरकास्ट केला होता. मग त्याप्रमाणे मी घेऊन बाहेर पडलो आणि तिथलं जे प्रोमोनाड आहे म्हणजे थोडक्यात समुद्र किनारचा जो रस्ता आहे त्याच्यावर आम्ही थोडं फिरलो. फिरल्यानंतर आम्हाला तिथे काही बागा वगैरे थोड्याशा बघायला मिळाल्या, काही बिल्डिंग्स बघायला मिळाल्या. ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही हळूहळू करत आम्ही मार्केटमध्ये आलो. थोडंसं रात्रीचं जेवण करून घेतलं आणि रेस्टला गेलो, कारण आमचा आदल्या दिवशी जवळजवळ 24 तास आमची झोपच झाली नव्हती. विमानामुळं प्रवासामध्ये झोप झाली नव्हती. मग आम्ही रेस्ट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला एक ड्रायव्हर म्हणजे एक गाडी येऊन आम्हाला पिकअप करणार होती आणि ती गाडी आम्हाला घेऊन जाणार होती 3 ठिकाणी. पहिला अँटिब्स, नंतर कॅनिस आणि ग्रासी. मग तो सकाळी आला, आम्हाला पिकअप केलं त्यानं आणि पहिला आम्ही गेलो त्या अँटिब्सला. हे जे अँटिब्स आहे हे समुद्रकिनारी आहे. इथं समुद्रकिनारा वाळूचा अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. तिथं सनबाथ करायसाठी अख्ख्या युरोपमधले लोक येतात. आता ते कोणत्या अवतारात असतात हे मी सांगायची जरूर नाही आहे. तुमच्या सनबाथ ह्या शब्दावरून लक्षात आलं असेल. तिथं प्रायव्हेट बीच आहेत, पब्लिक बीच आहेत, पेड बीच आहेत. मग तो आम्हाला अँटिब्सला घेऊन गेल्यानंतर पहिलं काय झालं तर त्यानं आम्हाला एका ठिकाणी ड्रॉप केलं आणि तो म्हणला की तुम्ही इथून आज जाऊन जुनं मार्केट आणि काही काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून घ्या. 1 तासाचा कालावधी त्यानं आम्हाला दिला. मग आम्ही आत गेलो, एक जुनं चर्च बघितलं, मार्केट बघितलं, मार्केटमध्ये काय विकलं जातं ते बघितलं, तिथलं फेमस आईस्क्रीम आहे ते खाल्लं. हे सगळं करून आम्ही परत कारमध्ये आलो आणि त्या कारनं आम्ही पुढच्याच ठिकाणी गेलो. ही जी कॅनास हे गाव आहे हे तिथून 1 तास लागतो साधारणपणे. तर कॅनास म्हणजे कॅनिस फिल्म फेस्टिवल जी आहे तुमची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, किंवा आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ऑस्करची सेरेमनी ज्या गावात होती ते कॅनिस. मग आम्ही कॅनिसमध्ये गेलो. पाऊस पूर्ण वेळ आमच्या बरोबर होता. उतरल्यानंतर त्यानंही ॲडिशनल एक छत्री आम्हाला ड्रायव्हरने दिली होती. अनफॉर्च्युनेटली त्या पावसाळ्याने त्या वाऱ्याला ती छत्री उभी राहिली नाही. आपली भारतीय छत्री स्ट्रॉंग होती, तीच कम्पॅरेटिव्हली उभी राहिली. मग तिथं जिथं ते ऑस्कर सेरेमनी घेतली जाते तिथे आम्ही स्टेप्सवर जाऊन फोटो काढले. नंतर त्याचं एक्झिबिशन बघून घेतलं. एक्झिबिशन बघून झाल्यानंतर ते कलाकारांचे हाताचे छाप काही काही ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत त्याचे काही फोटो काढले. हे सगळं करून तो म्हणला की आपल्याला बीचला जाता येईल, पण तो प्रॉब्लेम असा झाला होता की पाऊस इतका भयानक होता की ते बीचवर जाणं शक्य नव्हतं. मग आम्हाला त्यानं सांगितलं की मग आता बीचवर जर का नसेल तर आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. म्हणून तिथून आम्हाला तो ग्रासीला घेऊन आला. हे जे ग्रासी हे गाव आहे हे अत्तरासाठी फेमस आहे. फ्रेंच परफ्यूम ज्याला म्हणतात. तिथं काय केलं जातं, तिथं फुलं किंवा वनस्पती ज्या आहेत त्या आणल्या जातात. त्याच्यापासून कोणत्या प्रकारे अत्तर बाहेर काढलं जातं
हे शिकवलं जातं, बघता येतं, तुम्ही निवडही करू शकता. अर्थात खिसा बघून करावं लागतं. त्यामुळे आम्ही काही तिथं अत्तर विकत घेतलं नाही, पण प्रोसेस सगळी समजून घेतली. कारण आपल्याकडे भारतामध्ये प्रोसेस तीच आहे, फक्त ती थोडी सॉफिस्टिकेटेड वाटती, परंतु आपल्याकडे जसं काही गुलाबाचं अत्तर काढतात त्याचप्रमाणे तिकडेही काढतात. मग हे सगळं झाल्यानंतर तिथं आम्हाला साधारणपणे 4 तासाची टूर होती आणि 2-2:30 वाजले होते. मग तिथून आम्हाला त्यानं निसमध्ये आणून हॉटेलवर सोडलं. मग हॉटेलमधनं बाहेर पडलो आणि मग निस शहरामध्ये सगळं बघायला सुरुवात केली. प्रोमेनेड डेस एंजेलिस म्हणजे जी त्यांची मेन समुद्रकिनारची प्रोमेनेड आहे, म्हणजे आपण काय म्हणूया समुद्रकिनारचा रस्ता, तो आम्ही बघितला. नंतर तिथं साईट सीइंगसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तिथं काय झालं होतं तर विला मेसिना म्हणून एक ठिकाण आहे, जुना राजवाडा टाईप आहे, ते बघितलं. नंतर नॅशनल हिस्ट्री म्युझियम आम्हाला बघता आलं. आत जाऊन नाही, बाहेरून बघता आलं, पण काही गोष्टी बाहेरूनही बघता येतात. नंतर विला मसिना बघितला, तेही जुनं आहे, अतिशय जुना विला मसिना आहे. त्याच्यानंतर वार्डेंट पार्क म्हणून एक पार्क आहे, त्याच्यामध्ये स्टॅच्यूज आहेत, काही लाकडाची कार्विंग्स केलेली आहेत, काही तिथे कार्यक्रम होत असतात. तर असं ते आम्ही वार्डेंट पार्क बघितलं. तिथून पुढं आल्यानंतर ओपन एअर थिएटर बघितलं आम्ही. ओपन एअर थिएटर म्हणजे जेव्हा पाऊस नसेल आणि जेव्हा त्यांच्याकडे टाइम असेल त्यावेळेला तिथं बरेच प्रोग्राम्स होत असतात. हे सगळं झाल्यानंतर आम्ही नॉट्रो डॅमला गेलो. ते एक मोठंच्या मोठं आपण हे म्हणूयात की चर्च टाईपच आहे, पण त्याच्यात काय आणखीन काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. जातानाचा रस्ताही खूप सुंदर केलाय, मधला असं पॅच टाईप केलंय, त्यात गार्डन आहे, त्याच्यात फाउंटेन्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात त्यांनी पिलर्सच्या वरच्या बाजूला काही काही पुतळे वगैरे लाईटचे बसवलेले आहेत. हे सगळं आम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर सोक्का म्हणून एक तिथली डिश आहे, ती खावा म्हणून आम्हाला त्या ड्रायव्हरनं सांगितलं होतं. मग आम्ही त्याच्यासाठी कुठलं हॉटेल आहे ते बघितलं. मग सोक्का ही जी डिश आहे ती आम्ही खायला घेतली म्हणजे आधी क्यू मध्ये उभं राहायला लागलं. आपल्याकडची पाटवडी आणि ते सोका एकूण एकच आहे. डाळीच्या पिठापासून बनवतात, ते उकडतात, त्याचे रोल करतात आणि ते रोल तुम्हाला देतात. म्हणजे आपल्याला ते नवीन नाही आहे, पुणे कोल्हापूर आपल्या भागामध्ये ते मिळतं, म्हणजे त्याला पाटाची वडी असं म्हणतात. हे सगळं झालं, ओल्ड मार्केट बघून झालं. त्याच्यानंतर हे सगळं करून मग आम्ही साधारण 10 वाजले आम्हाला हे सगळं बघायला आणि आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. अर्थात हे सगळं चालतच केलं. पुढच्या दिवशीची आमची टूर जी होती ती होती इज, मोनॅको आणि मॉन्टो कार्लोला. मग आता ही जी ट्रिप होती ही 1 वाजता होती, आम्हाला सकाळची वेळ मोकळी होती, म्हणून आम्ही सकाळी ओल्ड टाउनमध्ये गेलो. तिथं ओपन मार्केट आहे ते बघितलं. नंतर कॅसल हिल म्हणून एक हिल आहे, त्याच्यावरती गेलो. तिथं जुना राजवाडा आहे, काही म्युझियम्स आहेत, काही फाउंटेन्स आहेत, असं वर बरंच काय काय आहे. तिथून तुम्हाला खालचं नीस हे गाव, समुद्र आणि ते बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात. त्याचे मी बरेच फोटो काढलेत, ते फोटोही मी टाकलेले आहेत. तर ते आम्हाला प्रोमोनेट जी एंजेलिस वरून बघता आलं. नंतर टॉवरला वर जाऊन आलो. मध्ये ते एक वॉर मेमोरियल आहे ते बघता आलं, त्याचेही मी फोटो टाकलेले आहेत. नंतर आय लव्ह नीस म्हणून फोटो आहे सगळ्यात सुरुवातीला, तो तिथेच काढलेला आहे. हे सगळं करून आम्ही साधारण 1 वाजता आमच्या हॉटेलवर आलो आणि तो जो आम्हाला पुढच्या ट्रिपला घेऊन जायचा होता तो आलेला होता. मग आम्ही तिथून निघालो. पहिला मला त्यानं इज या गावी नेलं. अतिशय सुंदर गाव आहे, फक्त पाऊस भयानक होता. भयानक म्हणजे आमचे बूट पूर्णपणे बुडतील इतकं पाणी रस्त्यावर होतं चालताना सुद्धा. पण तिथं आर्ट गॅलरी आहे, सी व्ह्यू आहे, गार्डन्स आहेत. त्याच्यानंतर तिथं पाऊस थांबल्यामुळे आम्हाला काही हॉटेल्स बघता आली की जी त्यांनी जुन्या वास्तूंचं कन्व्हर्शन करून अतिशय सुंदर हॉटेल्स केलेली आहेत. अर्थात खिशाला आपल्या न परवडणारे आहेत, पण लोक येणारी आहेत तिथे, त्यामुळे इजच्या हॉटेलला येतात. मग तिथून त्यानं आम्हाला मोनॅकोला घेऊन गेला. मोनॅकोचं जे पॅलेस आहे त्या पॅलेसवर, म्हणजे रॉक ऑफ मोनॅको म्हणतात, त्याच्यावर एक सुंदर पॅलेस आहे. त्याच्यामध्ये 100-200 रूम्स आहेत. खूप वस्तू आणि खूप गोष्टी यात बघण्यासारख्या आहेत. फक्त आम्हाला त्याचा पास नव्हता आणि वेळही नव्हता, त्यामुळे आम्ही ते जेवढं बाहेरून बघता येईल आणि फ्रीमध्ये जेवढं बघता येईल तेवढं आम्ही तिथलं पॅलेसचं बघून घेतलं. हे जे मोनॅको आहे ते याच रेससाठी फेमस आहे. याच म्हणून जो छोट्या नावा असतात त्यांची रेस असती. तिथे एक सुंदर बंदर आहे, तिथं त्या याच लावलेल्या होत्या आणि त्यांची रेस असती, त्यासाठी ते गाव फेमस आहे. नंतर आम्ही मॉन्टो कार्लो कॅथेड्रल बघितलं. नंतर ओशनोग्राफिक म्युझियम बघितलं आणि त्या पॅलेसच्या तिथनं पुढे गेल्यानंतर ते आम्ही मॉन्टो कार्लो कॅसिनोला गेलो. मॉन्टो कार्लो कॅसिनो हा जगातला सगळ्यात प्रसिद्ध कॅसिनो आहे.
सगळ्यात जास्ती पैसे लावले जाणारा कॅसिनो आहे. अर्थात आम्ही फक्त आत गेलो, बघितलं, पैसे लावायचा काही विषयच नव्हता. ते बघून झाल्यानंतर मग आम्हाला आमच्या ड्रायव्हरनं ग्रँड प्रिक्स जी आहे, जी 2 वेळा वर्षात नव्हती, ज्याला मॉन्टो कार्लो ग्रँड प्रिक्स म्हणतात, त्या ग्रँड प्रिक्सच्या रस्त्यानं आमची कार त्यानं फिरवून आणली आणि त्यानं दाखवलं की टर्न्स कसे असतात. अर्थात रेस नसल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, आम्ही फिरू शकलो. त्यानं दाखवलं काय काय आहे ते. हे सगळं बघून साधारण ट्रॅफिकही रस्त्यावर भरपूर होता. हे सगळं करून आम्हाला परत आम्ही निसला संध्याकाळी आलो. त्याचा नेक्स्ट डे जो होता तो आमचा जर्नी होता पॅरिसला. मग आता पॅरिसला जर्नी आहे म्हणल्यानंतर आम्ही निसमध्ये उतरल्यावर पहिल्यांदा आधी मार्केटमध्ये परत फिरून घेतलं, काय काय ते बघून घेतलं, थोडं खाऊन घेतलं. खाऊन झाल्यानंतर मग आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं काय आहे काय नाही, किती वाजता उद्या यायला लागेल, ट्रेन कशी असेल, काय सगळं बघून घेतलं. तिकीट त्याला दाखवल्यानंतर त्यांना आम्हाला सांगितलं की ह्या प्लॅटफॉर्मवरून अमुक वाजता या. हे सगळं आमचं करून झालं आणि मग येऊन आम्ही रेस्ट घेतली. आता नेक्स्ट डे सकाळी आम्ही निघालो. ती जी ट्रेन होती पॅरिसला, ते 1000 किलोमीटरचं अंतर आहे. साधारण ट्रेनचा स्पीड कंटिन्युअस 250 ते 270 किलोमीटर पर आवर होता. तुफान स्पीडनं जात होती. त्याला 4 ते 5 स्टॉप होते. फक्त वाटेत एका ठिकाणी जी थांबली होती, ते एक महत्वाच्या ठिकाणी थांबली होती, त्याचा मी फोटो काढला. तो म्हणजे मार्सेली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात जी उडी मारली होती बोटीमधून, ते ज्या ठिकाणी मारली होती ते मार्सेली, ते तिथं येतं मेडिटेरेनियन सी मध्ये. तर ही जी मार्सेलीमध्ये उडी मारली होती त्या ठिकाणचा मला म्हणजे आम्हाला उतरता आलं नाही, परंतु किमान त्या रेल्वे स्टेशनचा तरी फोटो काढता आला. अशा पद्धतीनं आम्ही तिथला फोटो काढला आणि आम्ही संध्याकाळपर्यंत पॅरिसला पोचलो. तुम्ही हे व्हिडिओ बघताय याबद्दल आपला धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओच्या बघण्यासाठी तयार राहा. थँक्यू व्हेरी मच.